स्पेसिफिक सब्जेक्ट बाबतीत बोलायचं झालं तर एक स्पेशल टॉपिकवर बोलायचं झालं तर मुलीला घडवताना पालक म्हणून आमचा हा रोल होता की माझ्या मुलीनं जे यश संपादन केलं त्यामध्ये IIB टीमचा भरपूर मोलाचा सहकार्य लाभलेला आहे. त्या IIB टीमसाठी मी एक कविता लिहिलेली आहे, ती तुमच्यासमोर मी सादर करते. माझं नाव शुभ्रा अरविंद कदम. मी कोल्हापूरचीच. मी पहिल्यापासूनच इंजिनिअरिंग करायचं ठरवलं होतं. त्यासाठी मग 10वी नंतर क्लास शोधायला चालू केला. मग IIB जस्ट कोल्हापुरात आली होती. मग त्यामुळे मी ठरवलं की IIBमध्येच ॲडमिशन घ्यायचं. मग चौकशी वगैरे केली, कसं बॅच वगैरे कशा असणार. तिथून स्टार्ट केलं. मग स्टार्टिंगला आमचे ब्रिज कोर्स चालू झाला. ब्रिज कोर्समध्ये एकदम बेसिक फॉर्ममध्ये चालू झालं. मग टीचर्स भेटले. मग टीचर्स कसे आहेत वगैरे त्यासोबत चालू झालं. मग तिथंच आम्हाला कळालं होतं की टीचर्स खूप चांगले आहेत, सपोर्टिव्ह आहेत. IIBची पूर्ण टीम सपोर्टिव्ह आहे. घरातून मला चांगला सपोर्ट होता. घरात पप्पा पण माझे इंजिनिअरिंगच आहे. प्रोफेसर आहेत इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटचे. त्यामुळे त्यांच्याकडून पण मला प्रेरणा खूप मिळत होती. क्लासमधून पण टीचर मॅथ्सचे टीचर्स असो किंवा केमिस्ट्रीचे टीचर सगळ्यांकडून खूप चांगला सपोर्ट होता. डेली DPPज असो किंवा वीकली टेस्ट असो किंवा DSP वगैरे सगळ्या बाबतीत आम्हाला IIBतून सपोर्ट होता. असं त्यामुळे प्रॅक्टिस होत गेली आमची. स्पेसिफिक सब्जेक्ट बाबतीत बोलायचं झालं तर मग फिजिक्समध्ये खास करून कन्सेप्ट बिल्डिंग पाहिजे. MCQ सॉल्व्ह जास्त केले पाहिजे. त्यावरून प्रत्येक क्वेश्चनला कसं अप्रोच करायचं हे कळत जाईल. केमिस्ट्री बाबतीत म्हटलं तर केमिस्ट्री तसं सोपं म्हणतात, बट तेवढं आपल्यावर डिपेंड आहे की आपण किती समजून घेणार. सगळ्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं मेकॅनिझम कसं असतं, मग फिजिकल केमिस्ट्रीमध्ये न्यूमरिकल्स असो किंवा पिरियॉडिक टेबल वगैरे हे केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण हे शेवटपर्यंत स्टार्टिंगच्या बेसिकपासून एकदम ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत सपोर्ट IIBने चांगला दिला टीचर्सने आम्हाला. आणि मॅथ्समध्ये पण प्रत्येक क्वेश्चनला कसं अप्रोच लावायचं हे आम्हाला टीचर्सनी खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला त्या बाबतीत. DSP टाईममध्ये पण कोणताही क्वेश्चन आम्ही घेऊन गेलो तरी प्रत्येक एक आणि एक क्वेश्चन आमचा सॉल्व्ह केला जायचा तिथं. डाउट सॉल्व्हिंगमुळे आमची पण प्रॅक्टिस खूप वाढत गेली. त्यामुळे आम्हाला क्वेश्चन किती जरी अवघड आला तरी तो अप्रोच कसा लावायचा हे थोडंफार भीती आमची गेली तिथून. वीकली टेस्टमुळे पण आम्हाला कॉन्फिडन्स वाढत गेला. त्यामुळे तिन्ही सब्जेक्टला सपोर्ट IIB पण असो किंवा घरातल्यांकडून पण मला पप्पा खूप सपोर्ट करायचे, की हा कन्सेप्ट कसं सॉल्व्ह करायचा किंवा टीचर्सला जाऊन तू भेट, त्यांना विचार. त्यामुळं सगळ्या बाबतीत IIBने पण आम्हाला खूप सपोर्ट केला आणि मला घरातून पॅरेंट्स बाबतीत पण खूप सपोर्ट होता शेवटपर्यंत. वीकली टेस्टमध्ये पण मला पण खूप मध्ये-मध्ये अपडाऊन्स खूप होत होते. मध्ये मी आजारी पडले त्यामुळं खूप स्कोर खाली आला होता. त्यामुळे मी सेपरेट जाऊन सरांना भेटले, की सर असा-असा माझा प्रॉब्लेम आहे. त्यावेळी पण मला खूप सपोर्ट केला टीचर्सनी, की तिथं तू हे कन्सेप्ट बिल्ड कर किंवा हा क्वेश्चन असा सॉल्व्ह कर. त्यामुळे मला तिथे पण कमी आली. जरा घरातले पण नाराज होते. स्वतःवर पण जरा कॉन्फिडन्स लूज झाला होता. बट टीचर्सने मला तेव्हा खूप सपोर्ट केला. आमच्या क्लासमध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स पण होत होते. मला खास करून आठवतं, की इंजिनिअर्स डे आमचा साजरा केला होता. तेव्हा आम्हाला एक बॅच दिला होता IIB टू IIT. तेव्हा मग आम्हाला खूप जास्त असं प्रेरणा आली, की हां, IITला जायचंच आहे आता. त्यामुळं तो एक कॉन्फिडन्स वाढत गेला तिथे. एक्झाम बाबतीत सांगायचं झालं तर आमची डेली DPPजमुळं त्यामुळं सिलेबस कव्हर होत गेला आणि एक्झाम वीकली असल्यामुळे पूर्ण आठवड्याभराचा जो सिलेबस त्यांनी कव्हर केला त्याबद्दल एक्झाम होत होती. त्यामुळे सेपरेट बॅकलॉग कधी पडला नाही. परत वीकली असू देत किंवा मग एक महिन्यानंतर ग्रँड टेस्ट घेत होते, की पूर्ण महिन्याभरात काय-काय झालं त्यामुळं बॅकलॉग कधीच आमचा राहिला नाही. पूर्ण त्यातून कव्हर होत गेला. मग जसं-जसं सिलेबस संपत आला तसं-तसं चॅप्टर वाईज एक्झाम लावले. सिलेबस संपल्यानंतरनं प्रत्येक चॅप्टरवर एक्झाम झाली आमची. ग्रँड टेस्ट झाली. मेन एक्झामच्या आधी ग्रँड टेस्ट आमच्या झाल्या खूप. त्यामुळं प्रत्येक एक्झामला फेस कसं करायची याची भीती आमची गेली होती. मग ऑनलाईन बेस्ड पण एक्झाम्स झाल्या, कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम. त्यामुळं JEEला जाताना थोडीशी भीती होती, बट एवढी नव्हती की कॉम्प्युटर एक्झाम द्यायची कशी. त्यामुळं IIBने आमची ती भीती घालवली होती, की एक्झाम फेस कसं करायचं. आणि मेन एक्झाम दिवशी माझा 29 जानेवारीला पहिली एक्झाम होती माझी JEEची. जाताना थोडी भीती होतीच, बट एवढी भीती नव्हती कारण IIBमुळे खूप एक्झाम प्रॅक्टिस झाली होती. त्यामुळे एक्झाम दिवशी गेले मी तिथं. पेपर 1.5 तास आधीच पोहोचले होते तिथं. बट थोडा वेळ बसले, रिलॅक्स केलं थोडं. मग त्यानंतर एक्झाम स्टार्ट झाली. पहिला आमचा सिक्वेन्स IIBने सांगितलं होतं, की तुम्हाला जे ईझी वाटेल तिथून स्टार्ट करा. असं कुठलं सिक्वेन्स ठरवू नका. बट स्पेशली माझं सांगायचं झालं तर पहिला मी केमिस्ट्री घेत होते. केमिस्ट्री नंतर मग फिजिक्स आणि मॅथ्समध्ये जे थोडंफार ईझी त्यावरून मग मी जात होते पुढं. मेन एक्झामला मी पहिला केमिस्ट्री घेतलं. मग फिजिक्स आणि मॅथ्स मला थोडं ईझी वाटलं त्यामुळे मॅथ्सकडे गेले.
त्यानंतर मग फिजिक्सकडे आले. पेपर असं टाईम संपत गेला, पेपर झाला, थोडा अवघड गेला पेपर. मग मी बाहेर आले. मग घरातल्यांना सांगितलं असं-असं पेपर गेला. थोडे नाराज होते मी पण स्वतःबद्दल, की थोडं अजून केलं असतं तर आणि चांगला गेला असता पेपर. बट तिथे लगेच त्यानंतर माझे बोर्ड्स पण होते. त्यामुळे मग मी नाराज न होता बोर्ड्सकडे पण लक्ष दिलं. बोर्ड्स बाबतीत पण आय-आय-बीने आम्हाला सपोर्ट केलता. थोडेफार आमचे एक्झाम्स घेतले त्यांनी शेवटला. त्यामुळे बोर्डचं पण थोडंसं टेन्शन कमी आलं होतं. आता एक स्पेशल टॉपिकवर बोलायचं झालं तर फोन, सोशल मीडिया. बट स्पेसिफिक माझं 10वी नंतरच ठरलं होतं, की 2 वर्ष मला फोन नको आहे. घरातल्यांनी पण सांगितलं होतं, की 12वी नंतरच फोन असेल. त्यामुळे मला असं कधी मनापासून वाटलं नाही, की माझ्याकडे फोन असावा. कारण पहिल्यापासून असं होतं, की सगळं आय-आय-टी क्रॅक झाल्यानंतरच मला फोन द्या. आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्सकडे फोन होता. तेव्हा थोडंफार वाटायचं, की अरे फक्त आपल्याकडेच फोन नाहीये वगैरे. बट मनात जिद्द होती, की पूर्ण जोपर्यंत क्रॅक होत नाही तोपर्यंत फोन नको. फ्रेंड्स बाबतीत पण त्यांच्याकडे फोन होता. ते पण सारखं म्हणायचे, "अगं तुलाच फोन नाहीये" वगैरे. बट एवढं असं कधी वाटलंच नाही, की मला पण फोन पाहिजे. कारण माहीत होतं, की डिस्ट्रॅक्शन होणार. त्यामुळे मी कधी ऑनलाईन प्लॅटफॉर्मपासून पण स्टडी केला नाही. कारण डिस्ट्रॅक्शन होते आणि मेथड पण वेगळ्या पडतात. अ, समोरासमोर शिकवणं वेगळं पडतं आणि ऑनलाईन शिकवणं पण वेगळं पडते. त्यामुळे मी टोटली पूर्ण आय-आय-बीवर फोकस केला. तिथेच जास्त करून सपोर्ट मिळाला मला. पूर्ण विश्वास आय-आय-बीवरच ठेवला होता, की सगळ्या त्यांच्या नोट्स, डी-पी-पीज, तिथंच डाउट सॉल्व्हिंग सगळा सपोर्ट त्यांनीच केलाय मला शेवटपर्यंत. घरातल्यांनी पण कायम सपोर्ट केला त्या बाबतीत. आय-आय-बीनं माझ्यासाठी खूप काही केलंय, एवढंच म्हणेन. आत्ताचा येणारा एक्सपिरियन्स जे असो किंवा नीट ह्या दोघांना मी एवढंच सांगेन, की कन्सिस्टन्सीच की आहे. कन्सिस्टंट राहावा. प्रत्येक एक्झाममध्ये मार्क कमी जास्त होतात, पण तिथून न खचून जाता मेन ध्येय जे आहे त्याला कधी मागे फिरू नका. त्यामुळं आणि माझा स्पेसिफिक डेली प्लॅन असा होता, की मी सकाळी क्लास 7 ते 1:30 माझा क्लास होता. त्यानंतर मग मी थोडं जेवून वगैरे झाल्यानंतर तिथेच स्टडी रूमला बसत होते. आय-आय-बी थ्रू स्टडी रूम अवेलेबल करून दिल्या होत्या. 7-8 पर्यंत स्टडी रूम अवेलेबल असायची. टीचर्स असायचे डाउट सॉल्व्हिंगसाठी, मॅनेजमेंट असायचे आमच्यासोबत. त्यामुळे मी मोस्टली तिथं स्टडीला बसत होते. मग तिथं मोस्टली मी फिजिक्स जास्त बघत होते, कारण फिजिक्सला न्यूमेरिकल जास्त असतात आणि तिथले टीचर्स अवेलेबल असायचे डाउट्ससाठी. त्यामुळे मी प्रेफर केलं, की तिथं स्टडीला बसूया. मग तिथं असताना स्पेसिफिक फिजिक्ससाठी सरांकडे स्पेसिफिक जाणे, कन्सेप्ट बिल्ड करून घेणे, तिथं कसा क्वेश्चनला अप्रोच लावायचा स्टार्टिंगला, हे सगळं आम्हाला तिथं फिजिक्स बाबतीत पण खूप सपोर्ट केला. कारण फिजिक्स सगळ्यांना अवघड वाटतो, त्यामुळे फिजिक्सवर मी जास्त फोकस केला. तसं सेम मॅथ्ससाठी. मॅथ्सला पण जेवढे जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करणार, तेवढं जास्त अप्रोच बिल्ड होते. कारण कुठला शिक्षक हे सांगू शकणार नाही, की क्वेश्चन कसा येईल. तिथे अप्रोच आपल्यालाच लावायला लागणार. त्यामुळं सरांनी आम्हाला हे सांगितलं, की अप्रोच कसा लावायचा, हे त्यांनी आमचं बिल्ड करून घेतलं. आणि केमिस्ट्री बाबतीत सेपरेट सांगायचं झालं तर मेकॅनिझम, रिएक्शनसाठी मेकॅनिझम कसं पाहिजे, एम-सी-क्यू सॉल्व्ह केले कसे पाहिजेत, हे सगळं आम्हाला टीचर्सनी खूप चांगला सपोर्ट केला तिथं. तेव्हा मी येणाऱ्या एक्सपिरियन्सना एवढंच सांगेन, की तुम्ही कन्सेप्ट बिल्ड करा. 10वी आणि पूर्ण आत्ताच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये हाच डिफरन्स आहे, की कन्सेप्ट कसा बिल्ड करता तुम्ही. कारण 10वी पर्यंत आपण रट्टा मारून कोण पण टॉप येऊ शकतं. बट कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये हाच फरक आहे, की तुम्हाला कन्सेप्ट तुमची कशी बिल्ड होणार, ह्यावर सगळं डिपेंड आहे. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन कधीच येत नाही. जेवढं तुमची कॉन्सेप्ट जास्त बिल्ड असेल, जेवढा तुम्हाला अप्रोच चांगला लावता येईल, तेवढं तुम्हाला जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. त्यामुळे मी ह्या एक्सपिरियन्सनं हेच सांगेन, की कन्सिस्टंट राहावा. तुमच्या पॅरेंट्सकडे तुम्ही पॅरेंट्ससोबत पॅरेंट्सचा सपोर्ट असतो तुम्हाला. त्यामुळे कधी तुम्हाला वाटले, की डिमोटिव्हेट झालं, तुम्ही पॅरेंट्ससोबत बोला, टीचरसोबत बोला. ते तुम्हाला शेवटपर्यंत सपोर्टिव्ह राहतील. त्यामुळे असं होणार नाही, की तुम्ही डिमोटिव्हेट झालं. तुम्ही बोला सगळ्यांसोबत. ते तुम्हाला कायम तुमच्या पाठीशी असतीलच. 10वी झाल्यानंतर मी हे स्वप्न बघितलेलं, की आय-आय-टीसाठी जेईई मेन्स, जेईई ॲडव्हान्स आणि एम-एस-सी-ई-टी हे क्रॅक करायचं. जे आत्ता मी जे स्वप्न बघितलं होतं ते आत्ता पूर्ण झालेलं आहे. ह्यामागं माझ्या पॅरेंट्सचा आणि आय-आय-बीचा खूप जास्त सपोर्ट आहे. ह्यासाठी मी आभारी असेन कायम. नमस्कार, मी सीमा अरविंद कदम. मी वी आर मोर प्रायव्हेट लिमिटेड सोल्युशन कंपनी यामध्ये ब्रॉन्झ डायरेक्टर या पदावर आहे. शुभ्राची मम्मी म्हणून मी सध्या तरी ओळखली जाते. माझे मिस्टर अरविंद परशुराम कदम हे मौनी विद्यापीठ या कॉलेजमध्ये ICRE डिपार्टमेंटमध्ये HOD म्हणून आहेत. मुलीला घडवताना पालक म्हणून आमचा हा रोल होता, की मी तिला सकाळी कॉलेजला आणून सोडणं, इव्हन तिचं खाण्यापिण्याचं सगळं व्यवस्थित बघत होते. पण एज्युकेशनच्या बाबतीत किंवा शिक्षणाच्या, अभ्यासाच्या बाबतीत सगळं तिचे पप्पाच बघायचे. मुलीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुलगी खूप जिद्दी होती. पहाटे 4 पर्यंत ती स्टडीला बसायची. म्हणजे माझं उठण्याचं टायमिंग आणि तिचं झोपण्याचं टायमिंग हे असं ठरलेलं असायचं. मी 4ला उठायची आणि ती 4ला झोपायची. माझ्या मुलीला जे यश मिळालं आहे त्यामध्ये पालक म्हणून आमच्या दोघांचाही सपोर्ट होताच. त्याचबरोबर IIB टीमचाही पूर्ण सपोर्ट मिळालेला आहे.
नवीन जी बॅच आलेली आहे किंवा 10वी नंतरची जी मुलं आहेत, जे आता पुढं IIB मध्ये जॉइन होतील किंवा 11वी 12वी जे करणार आहेत, त्यांना फक्त एकच संदेश मी देऊ इच्छिते, की मुलांनी आपल्या खाण्यापिण्याबरोबर अभ्यासाबरोबर खाण्यापिण्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. माझ्या मुलीनं जे यश संपादन केलं, त्यामध्ये IIB टीमचा भरपूर मोलाचा सहकार्य लाभलेला आहे. त्या IIB टीमसाठी मी एक कविता लिहिलेली आहे, ती तुमच्यासमोर मी सादर करते. ध्येय तिचे सर्वांपेक्षा थोडंसं वेगळं आहे. ध्येय तिचे सर्वांपेक्षा थोडंसं वेगळं आहे. सगळे धावतायत कम्प्युटरच्या मागे, पण तिची गाडी मात्र केमिकलमध्ये अडकली आहे. सर्व धावतायत कम्प्युटरच्या मागे, पण तिची गाडी मात्र केमिकलमध्ये अडकली आहे. पालक म्हणून सांगून सांगून थकलो आम्ही. पालक म्हणून सांगून सांगून थकलो आम्ही. तर म्हणते कशी 2 वर्ष राबले मी ICT केमिकलसाठी. आणि एका क्षणात कसा होकार देऊ मी कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी. पालक म्हणून सांगून सांगून थकलो आम्ही. तर म्हणते कशी 2 वर्ष राबले मी ICT केमिकलसाठी. आणि एका क्षणात कसा होकार देऊ मी कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी. IIB मध्ये येण्याचा उद्देश होता डॉक्टर बनण्याचा. IIB मध्ये येण्याचा उद्देश होता डॉक्टर बनण्याचा. पण IIBच्या लेक्चरची जादू मात्र वेगळीच झाली. केमिस्ट्री आणि मॅथ्सने तिला मात्र भुरळ पाडली. डॉक्टर बनून धावणारी गाडी केमिकल इंजिनिअरिंगच्या स्टेशनवर येऊन थबकली. IIBच्या केमिस्ट्रीच्या व मॅथ्सच्या सरांचे कौतुक करते खूप भारी. लेक्चर ऐकता ऐकता विसरून जाते मी तहान भूक सारी. डाऊट सॉल्व्हिंग असो लेक्चर. सरांचे केमिस्ट्री व मॅथ्स तिला तर वाटते पिक्चर. सरांचे केमिस्ट्री व मॅथ्स तिला वाटते पिक्चर. आणि सरांनी दिलेल्या ज्ञानाचा तिने तर मारला आहे सिक्सर. IIB मधून घेतलेल्या ज्ञानाचा झाला तिला भरपूर फायदा. या ज्ञानाचा पुढच्या करिअरसाठी उपयोग करीन हाच तिचा वायदा. IIB मधील पुढच्या बॅचला उद्देशून ती म्हणते कशी स्वतःच्याच संगतीने शिक्षकांच्या मदतीने पण आईवडिलांच्या साक्षीने कास धरुनी ध्येयाची. विश्वासावर स्वार होऊनी बळकटी द्या पंखांना आणि साकार करा आपल्या स्वप्नांना. IIB टू IITचं पूर्ण जर्नी माझा इथे सक्सेसफुल झाला. त्यासाठी मी IIBचा टीम, मॅनेजमेंट, पूर्ण टीचर्स, माझे पॅरेंट्सचे खूप खूप आभारी असेल. मला इथे बोलण्यास संधी दिल्याबद्दल मी IIB टीमचे खूप आभार मानते. थँक्यू सो मच IIB टीम. आणि थिंक JEE, थिंक IIB.